आणि एकीकडे ठाकरे बंधूंची युती निश्चित मानली जाते, दुसरीकडे ठाकरे बंधूंकडनं किंवा शिवसेनेकडनं प्रयत्न सुरू आहेत की काँग्रेस आपल्यासोबत असावी, तिसरीकडे शरद पवार हे एक प्रस्ताव पाठवत आहेत 50 जागांचा की मुंबई महानगरपालिकेत आम्हाला 50 जागा हव्यात। आता महाविकास आघाडीचं असं सगळं चित्र असताना काँग्रेसनं मात्र वंचित सोबत आपण हातमिळवणी करू शकतो का, म्हणजे वंचित आणि एकंदरीत जी काँग्रेस आहे ते एकत्र येऊ शकतात का, याबद्दलची चर्चा सुरू केल्याची माहिती मिळते। मुंबईतील दोनही पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अनुषंगाने बैठक पार पडते आणि यासाठी काँग्रेस आणि वंचितकडनं प्रत्येकी 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे। काँग्रेस आणि वंचितमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत आघाडीची प्रस्तावाची चर्चा होत असल्यानं मुंबईतली राजकीय समीकरणं बदलण्याची सुद्धा शक्यता व्यक्त होते आहे। त्यामुळे मुंबईत काँग्रेस वंचितला सोबत घेणार का, याची सुद्धा आता उत्सुकता वाढू लागलेली आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडी म्हणूनच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लढवाव्यात, यासाठी शिवसेना आग्रही असल्याचं कळतंय। दुसरीकडे शरद पवार ठाकरे बंधूंची साथ द्यायला तयार आहेत, तर तिसरीकडे काँग्रेसची चाचपणी सुरू आहे वंचितसाठी। त्यामुळे सगळ्या चक्रामध्ये नेमकं काय घडतंय, कोण कुणासोबत जातंय, कुणाची युती आघाडी, हे बघावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।